राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. आताची सर्वात मोठी बातमी संगमनेर तालुक्यातून येते. साकूर गावात बुधवारी पहाटेच्या सुमारास तरुणावर खुनी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधाने या तरुणाचे प्राण वाचले. साकूर गावात सध्या श्रावण मासानिमित्ताने श्री बिरोबा देवस्थानची यात्रा सुरू आहे. नागपंचमीच्या निमित्ताने मोठी यात्रा या ठिकाणी भरली जाते. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास साकूर येथील संतोष देवकाते नामक तरुण आपल्या स्विफ्ट कारसह बिरोबा देवस्थानच्या मंदिर परिसरात गाडी पार्क करून थांबला होता. रात्री 10:30च्या नंतर ही गाडी घेऊन हा तरुण मंदिरापासून गेल्याचे काही लोकांनी पाहिले. परंतु हा तरुण थेट बुधवारी पहाटे 2:30च्या सुमारास मांडवे रस्त्यावर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने साकूर गावात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटे 2:30च्या दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याची गाडी गस्तीवर असताना मांडवे गावच्या शिवारात मांडवे रस्त्यावर एक गाडी संशयास्पद हालचाल करताना आढळून आली. पोलीस गाडीत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी महादेव हांडे यांना या स्विफ्ट कारचा संशय आला. मध्यरात्रीच्या सुमारास सुनसान रस्त्यावर ही गाडी उभी असल्याने पोलीस कर्मचारी महादेव हांडे यांना संशय बळावला. त्यांनी या गाडीत काही लोक संशयास्पद हालचाल करत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांनी गाडीतून खाली उतरताच या गाडीतील 2 तरुणांनी धूम ठोकली, तर एक जण मात्र या गाडीत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. चौकशी केली असता हा तरुण संतोष देवकाते असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हा तरुण अतिशय गंभीर जखमी असल्याचे निदर्शनास आले. जखमी संतोष देवकाते यांच्या गळ्यावर, डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने मोठ्या प्रमाणावर वार करण्यात आल्याचे आढळून आले. स्विफ्ट कारमध्ये काचा बंद करून हा खुनी खेळ चालू होता. पोलीस गाडी थांबलेली बघताच या हल्लेखोराने आपले पायताने काढून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केलंय. सध्या या तरुणावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्यापपर्यंत घारगाव पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, साकूर. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.